नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे ऑनलाईन फॉर्म आहे ते आता सुरू झालेले आहेत आणि हे ऑनलाईन फॉर्म एका ॲपद्वारे, जिचं नाव आहे नारी शक्ती, या ॲपद्वारे हे ऑनलाईन फॉर्म भरायचे आहे. आता हे कसे भरायचे, काय काय याच्यात अपलोड करायचे, काय काय माहिती भरायची, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर सगळ्यात पहिले नारी शक्तीची ही जी ॲप आहे, या ॲपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. तिथून जाऊन ही ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरमधून. त्याच्यानंतर असा तुमच्यासमोर डॅशबोर्ड ओपन होईल. लॉग इन करण्यासाठी तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकून घ्या. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर असं तुमच्यासमोर डॅशबोर्ड ओपन होईल. इथे तुमचं पूर्ण नाव टाका, इथे तुमचा ईमेल आय डी टाका, इथे तुमचं नाव पूर्ण, इथे तुमचा ईमेल आय डी, तुमचा जिल्हा सिलेक्ट करा, तुमचा तालुका सिलेक्ट करा आणि तुमचे जे तालुका सिलेक्ट केल्यानंतर नारी शक्तीचा प्रकार. आता याच्यात भरपूर सारे ऑप्शन दिलेले आहेत. सामान्य महिला आहेत, संधारण व्यक्ती आहे, बचत गट अध्यक्ष, बचत गट सचिव, बचत गट सदस्य, गृहिणी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, सेतू, वार्ड अधिकारी आणि सेतू, असे सगळे ऑप्शन आहे. आता याच्यातला तुमचा जो पण ऑप्शन तो सिलेक्ट करून अपडेट करा. आता बघा तुमची प्रोफाईल क्रिएट झालेली आहे. प्रोफाईल क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला होम पेजला यायचं आहे. आता इथे होम पेजला आल्यानंतर असा तुमच्यासमोर डॅशबोर्ड ओपन आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान. आता याच्या अंतर्गत तुम्हाला जो अर्ज करायचा आहे तो इथे ऑप्शन दिलेला आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला त्या ज्या महिलेचं तुम्हाला फॉर्म भरायचं आहे तिचं संपूर्ण नाव इथे टाकायचं आहे. संपूर्ण नाव टाकल्यानंतर खाली तिच्या पतीचं किंवा वडिलांचं नाव टाकायचं आहे. इथे सिलेक्ट करताना पती किंवा वडील जे असेल ते सिलेक्ट करा. त्यानंतर जन्मतारीख, दिनांक, महिना आणि वर्ष अशाच फॉर्मॅटमध्ये टाका. फॉर्मॅटमध्ये टाकल्यानंतर अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती, इथे जन्माचं ठिकाण, जे पण तुमचं जन्माचं ठिकाण म्हणजे जो जिल्हा जन्माचा असेल तो निवडा, जे गाव असेल ते, जे ग्रामपंचायत असेल ते आणि पिनकोड टाकून पुढे जा. त्याच्यानंतर पत्तामध्ये तुम्हाला संपूर्ण पत्ता टाईप करून इथे टाकून द्यायचा आहे. त्यानंतर ज्या महिलेचं करतात त्याचा महिलेचा मोबाईल नंबर, आधार क्रमांक टाकायचा आहे. शासनाच्या व इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेत आहात का. आता इथे ज्या व्यक्ती दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा होय किंवा नाही. आता याच्यामध्ये कोणत्या व्यक्ती आहेत ज्यांनी PM किसानचं जे रजिस्ट्रेशन झालेलं त्यांना त्याचा लाभ भेटतो, त्यांनी नाही होय करायचं आहे. किंवा ज्यांना संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजना या योजनेअंतर्गत पैसे मिळत आहेत त्यांनी इथे होय करा, बाकीच्यांनी सर्वांनी इथे नाही करा. जर होय केला असतं तुम्ही तर तुम्हाला ती योजना इथे नमूद करावी लागली असती की कोणत्या योजनेअंतर्गत तुम्ही इथे लाभ घेतात. आता सध्या नाही करतो. वैवाहिक स्थिती, विवाहित असेल ते विवाहित आणि अविवाहित असेल ते विवाहित, अविवाहित, विधवा, परित्यक्ता, निराधार आणि घटस्फोटी, तिथे सर्व ऑप्शन दिलेले जे पण आहे ते निवडून घ्या. बँकेचे संपूर्ण नाव, इथे तुम्हाला बँकेचे नाव इंग्लिशमध्ये टाईप करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर बँक धारकाचे नाव त्याचं टाईप करायचं आहे. बँक खाते क्रमांक एंटर करा. IFSC कोड एंटर करा. आपल्या बँक खात्याशी आपल्या खात्याला आधार कार्ड जोडलेले आहे का. आधार कार्ड जर तुमच्या अकाउंटला लिंक असेल तर होय करा, नाही तर नाही करा. आणि लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला अकाउंटला आधार कार्ड लिंक करणं हे बंधनकारक आहे, तरच या योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटला येतील. आता खाली आल्यानंतर तुम्हाला ही कागदपत्रे अपलोड करायची. आता याच्यामध्ये आधार कार्ड अपलोड करायचे, अधिवास व जन्म प्रमाणपत्र. याच्यामध्ये अधिवास आणि जन्म प्रमाणपत्रामध्ये तुम्ही तुमचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला हे अपलोड करू शकतात. आधार कार्ड अपलोड करा. त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्रामध्ये तुम्ही रेशन कार्ड अपलोड करू शकतात. अर्जदाराचे हमीपत्र, ही हमीपत्राची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. ते हमीपत्र डाउनलोड करून तिथे लिहून त्याच्यावर सही करून अपडेट करा आणि बँक पासबुक याचा फोटो करून अपलोड करा. त्याच्यानंतर अर्जदाराचा जो फोटो आहे तो एंटर करून त्याच्यानंतर अर्जदाराचा फोटो टाकून तुम्ही पुढे सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला केलेल्या अर्जामध्ये दिसेल आणि महिलांसाठी इतर काही योजना आहे त्या सर्व योजना आणि त्यांच्या PDF तुम्हाला इथे मिळून जातील. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.